सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. बांधवांनो, मी स्वप्नील घुमरे पाटील छत्रपती संभाजीनगरमधून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे. आणि त्याचं नेमकं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये नुकताच एक मोठा वाद उभारताना आपणास पाहावयास मिळत आहे आणि तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा. औरंगजेबाची कबर उपटून फेकून द्या असं नुकतंच महाराष्ट्रातील काही मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी स्टेटमेंट केलं आणि काही सनातनी म्हणवणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा यामध्ये उडी घेतलेली आहे. नुकताच याची एक थिणगी आपण नागपूरमध्ये पेटलेली सुद्धा पाहिली. आणि अशाच पद्धतीचं वातावरण राहिलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या हिंदू आणि मुस्लिमांच्या दंगली पेटल्या जातील अशी संभाव्य शक्यता नाकारता येत नाही. मुळात हिंदू आणि मुस्लिमांच्या दंगली झाल्यानंतर त्याचा राजकीय फायदा कोणाला घेता येतो? काही ते पक्ष तर यामध्ये जास्त इंटरेस्टेड आपल्याला पाहायला मिळतायत का? मुळात औरंगजेबाची कबर जी की संभाजीनगर पासून अगदी जवळच अंतरावर आहे, खुलताबाद येथे, ही कबर उपटून टाकण्याची जे लोक भाषा करत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की कबर उपटून फेकून दिल्यामुळे काय होणार आहे? कबर उपटून फेकून द्यायची का नाही द्यायची? उपटून फेकून दिली तर काय होईल? नाही उपटून फेकून दिली तर काय होईल? या संदर्भातच आपण सदरील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मात्र त्यापूर्वी काय एक दोन महत्वाच्या इतिहासातील गोष्टी सुद्धा आपण लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत की औरंगजेबाची कबर नेमकी महाराष्ट्रामध्येच का आहे? औरंगजेब तर आग्र्याला त्याचं राजधानी होती. दिल्ली, कंदाल, काबूल पर्यंत त्यांनी राज्य केलं. एवढा मोठा बादशाह होता तो. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्याची कबर कसं काय? बांधवांनो, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन छत्रपती शिवरायांनी मन, बुद्धी आणि मनगटाच्या बळावर रयतेचं स्वराज्य या मातीमध्ये निर्माण केलं. आणि हे स्वराज्य निर्माण केल्यानंतर हे स्वराज्य संपवण्याचा त्यांच्या अनेक शत्रूंनी प्रयत्न केला. कुतुबशाह असेल, आदिलशाह असेल, डच असतील, इंग्रज असतील, अनेकांनी केला. मात्र शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमापुढे ह्या कोणालाही यश आले नाही. हाच प्रयत्न औरंगजेब बादशाहनं देखील केला. शाहिस्तेखानाला पाठवलं, मिर्झा राजा जयसिंगाला पाठवलं, अनेक नामवंत सरदारांना पाठवलं आणि शिवरायांनी निर्माण केलेले हे स्वराज्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमापुढे, त्यांच्या बुद्धिचातुर्यापुढे स्वराज्य औरंगजेबाला काही संपवता आलं नाही. शिवरायांचे महापरिनिर्वाण झाल्याची वार्ता जेव्हा त्याला कळाली तेव्हा कदाचित त्याला असं वाटलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत स्वराज्य जिंकता आलं नाही. आता शिवाजी महाराज नाहीत तर ही नामी संधी आपल्याकडे तर चालून आलेली आहे. आपण आता स्वराज्य जिंकावे. बांधवांनो, लाखोंची फौज घेऊन औरंगजेब बादशाह जेव्हा उत्तरेतून दक्षिणेकडे आला, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, केवळ एकाच वर्षामध्ये त्यांनी कुतुबशाही मोडीस काढली. त्याच्यानंतर केवळ एकाच वर्षामध्ये त्यांनी आदिलशाही मोडीस काढली. अर्थात आदिलशाह आणि कुतुबशाह देखील त्याला शरण गेले. त्याला वाटलं एवढी मोठी कुतुबशाही, एवढी मोठी आदिलशाही आपण एका वर्षात मोडीस काढली, शरण आले ते आपणास. या मनोकामनेनं तो जेव्हा महाराष्ट्राच्या माती स्वराज्य गिळण्याकरता, स्वराज्य जिंकण्याकरता आला, लाखोंची फौज होती त्याच्याकडे. परंतु शिवरायांच्या नंतर त्यांचा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये तेवत होता ही गोष्ट औरंगजेब विसरून गेला होता. आणि त्याचं ज्वलंत धगधगता उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ चिरंजीव, महाराष्ट्राच्या मातीचा छावा छत्रपती संभाजी महाराज. शिवरायानंतर स्वराज्य संपून टाकू या मनोकामनेला आलेल्या औरंगजेबाला जंग पछाडावे लागले. कित्येक नामी सरदार त्याचे कामी आले, लाखोंची फौज अक्षरशः गारच झाली हो. परंतु तरीही त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही. याचं कारण होतं छत्रपती संभाजी महाराजांचा अद्वितीय असा तो पराक्रम. संभाजी महाराजांच्या समोर त्याला स्वराज्य जिंकता येत नव्हतं. संभाजी महाराजांना मारता येत नव्हतं, पकडता येत नव्हतं. अक्षरशः केविलवाणी प्रयत्न करून थकला होता औरंगजेब बादशाह. एवढा वैतागला होता की डोक्यावरचा किमांश काढून त्यांनी जमिनीवर फेकून दिला. त्याला वाटलं आता जोपर्यंत संभाजीला पकडत नाही, तोपर्यंत संभाजीला मारत नाही, स्वराज्य गिळंकृत करत नाही, तोपर्यंत डोक्यावरती हा किमांश घालणार नाही अशी प्रतिज्ञा घेऊन औरंगजेब बादशाह हा महाराष्ट्रामध्ये वावरत होता. परंतु संभाजी महाराजांना पकडता येत नव्हतं तेव्हा त्यांनी नेहमीच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे कटक कारस्थान केलं. पहा, ज्या लोकांना औरंगजेबाचा मोठा अभिमान वाटतो त्या लोकांनी सुद्धा ही गोष्ट समजून घ्यावी की औरंगजेबाला आदर्श मानण्यासारखा औरंगजेबाचे काही नीतिमूल्य एवढे आदर्श नव्हते. ज्यांनी स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं, स्वतःच्या मुलीला कैदेत टाकलं, स्वतःच्या सख्ख्या भावांना मारलं. अरे कितीतरी जदुना सरकारांचा जर औरंगजेबावर लिहिलेला इतिहास वाचला तर औरंगजेबाचं खरं चरित्र आपल्या लक्षात येईल. जे लोक औरंगजेबाचा उदो करत असतात त्यांना हात जोडून सांगणं की औरंगजेबाला आदर्श मानण्या एवढा औरंगजेब काय एवढा महान नव्हता. दुसरी महत्वाची गोष्ट, मला या निमित्तानं माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा महाराष्ट्रातल्या काही सांगायचंय.
सर्वच नाही, मात्र काही तुरळक बोटावर मोजण्या एवढे काही अपवाद मुस्लिम बांधव आहेत जे अनावधानाने औरंगजेबाला आपला आदर्श मानत असतील तर मला सांगायचं की बाबांनो, औरंगजेब हा काय महाराष्ट्राच्या मातीतला, भारताच्या मातीतला नव्हता, तो विदेशी होता. जसं इंग्रज विदेशी होते, डच विदेशी होते म्हणून आपण त्यांचा विरोध करतो, तसं औरंगजेब सुद्धा विदेशी होता. हा काय भारतीय मातीतला नव्हता. मात्र आपण मुस्लिम लोक मात्र जे इथे आहेत ते मात्र भारताच्या मातीतले आहेत. आपण भारतात जन्मलेले आहोत, आपण या देशाचे सुपुत्र आहोत, देशाचे भूमिपुत्र आहोत. त्यामुळं अनावधानाने आपण विनाकारण परदेशी वंशाच्या औरंगजेबाला आदर्श मानण्याचं काही एक कारण नाही. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पैगंबर शेख सारखे सुद्धा काही मुस्लिम मावळे आहेत जे छत्रपती शिवरायांच्या, संभाजीराजांच्या, शिव फुले आंबेडकरांच्या इतिहासाला डोक्यावर घेऊन मिरवतात, तो विचार जोपासतात, अंगीकारतात आणि त्या पद्धतीनं जीवन जगतात. मला वाटतं मुस्लिमांनी पैगंबर शेख सारख्या मुस्लिमांचा आदर्श बाळगणं अत्यंत गरजेचं गोष्ट, आवश्यक गोष्ट आहे. यामुळं काय होईल तर जे लोक दंगली पेटवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे इरादे तडीस मिळून जातील. त्यामुळे आपण पैगंबर शेख सारख्या मुस्लिम बांधवांना सुद्धा अनुकरण त्यांचं केलं पाहिजे असं माझं सर्वांना या ठिकाणी सांगणं आहे. विषय असा होता की औरंगजेबाने डोक्यावरचा खिमांश काढला तरी त्याला जेव्हा संभाजी महाराजांना पकडता येत नव्हतं तेव्हा त्याने त्याच्या नेहमीच्या बुद्धीप्रमाणे कटकारस्थान केलं. आणि कटकारस्थान कशा पद्धतीने केलं तर त्यांनी संभाजी महाराजांच्या जवळच्या भरपूर लोकांना फोडलं, भरपूर लोकांना लाच देण्याचा प्रयत्न केला. काही लोक फुटले, काही नाही फुटले आणि संभाजी महाराजांना पकडण्याचा प्रयत्न केला, तरीही पकडले जात नव्हते. मात्र संपत्तीच्या आमिषानं एका व्यक्तीनं संभाजी महाराजांना पकडून दिलं. छावा चित्रपटामध्ये अतिशय अनैतिक अशी गोष्ट दाखवण्यात आलेली आहे की शिर्क्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं. मात्र ही गोष्ट अतिशय अनैतिहासिक आहे, चुकीची आहे. याचं कारण कसं, अॅडव्होकेट अनंत दारवडकर यांनी अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज नावाने 5 खंड लिहिलेले आहेत. या खंडामध्ये त्यांनी अतिशय पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे की शिर्के हे निर्दोष होते. मग शिर्के जर निर्दोष होते तर संभाजी महाराजांना नेमकं पकडून कोणी दिलं, याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या खंडामध्ये दिलेलं आहे. 5वा खंड आपण आवर्जून वाचला पाहिजे. त्यामध्ये दारवडकर असं लिहितात की संभाजी महाराजांना पकडून नेणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर रामदासाचे शिष्य रंगनाथ स्वामी आणि जयराम स्वामी हे होते. यांनीच संभाजी महाराजांना औरंगजेबाकडे पकडून दिलं. पकडून दिल्याच्या नंतर औरंगजेबाने किती निर्दयीपणे आणि क्रूरपणे संभाजी महाराजांची हत्या केली हे आपणास माहित आहे. आणि हे केल्यानंतर तरी औरंगजेबाला वाटलं की बाबा जोपर्यंत शिवाजी महाराज होते तोपर्यंत स्वराज्य जिंकता आलं नाही, त्यानंतर जिंकू असा इरादा घेऊन जेव्हा तो उत्तरेतून दक्षिणेत आला त्याला नाही जमलं. संभाजी महाराजांनी त्याचे इरादे धुळीस मिळवले. मात्र आता संभाजी महाराजांना मारल्यानंतर तरी आपल्याला स्वराज्य जिंकता येईल, हा महाराष्ट्राची मातीवर कब्जा मिळवता येईल. आणि संभाजी महाराजांची अशा पद्धतीनं हत्या केल्यानंतर सर्व मराठे देखील खचून जातील, आता तरी आपण स्वराज्य जिंकू अशी जेव्हा त्याच्या मनी अभिलाषा आली तेव्हा यावरही पाणी फिरवलं मराठ्यांनी अक्षरशः. कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे अधिक चेतनेनं पेटून उठले. एवढ्या चिवटपणे त्यांनी नंतरच्या काळात झुंज दिली. छत्रपती राजाराम महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील, संताजी असतील, धनाजी असतील. अहो, मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे. आणि जे मराठे औरंगजेबाच्या राहत्या कळसाचा शिखर कापू शकतात ते त्याचं मुंडकं उडू शकत नव्हते का? मला सांगायचं तात्पर्य हे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा औरंगजेबाला कितीही नामी प्रयत्न करून सुद्धा हे स्वराज्य जिंकता आलं नाही, या मातीवर विजय मिळवता आला नाही. जो औरंगजेब बादशाह उत्तरेतून दक्षिणेमध्ये महाराष्ट्र जिंकायला आला होता, शेवटी त्या औरंगजेबाची माती याच महाराष्ट्राच्या मातीत झाली, ही साक्ष देत राहते औरंगजेबाची कबर. एवढा सगळा इतिहास सांगण्याचं कारण हे आहे, आजही आम्ही जेव्हा संभाजीनगर म्हणून शिवरायांचं मूळ गाव असणाऱ्या वेरूळला शहाजीराजांना अभिवादन करण्यासाठी जातो किंवा लाखो लोक वेरूळची लेणी पाहण्यासाठी येतात, लाखो पर्यटक तिथे येतात, लाखोंच्या संख्येने घृष्णेश्वराच्या मंदिरात महादेवाचं दर्शन करण्यासाठी जेव्हा आमचे लोक तिथं जातात तेव्हा तिकडे जात असताना रस्त्याच्या कडेला खुलताबादला औरंगजेबाची कबर दिसते. आणि ती कबर जेव्हा आम्ही दुरून पाहतो, जेव्हा लांबून ती कबर आम्हाला दिसते तेव्हा मनोमन छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, राजाराम महाराजांचा, महाराणी ताराबाईंचा, संताजींचा, धनाजींचा आणि त्या लाखो हजारो मावळ्यांचा प्रचंड अभिमान वाटतो, ज्याने
दाखवून दिलं की जर कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर त्यांची माती इथे केली जाईल. औरंगजेबाची कबर पाहिल्यानंतर हा विचार मनात येतो. औरंगजेबाची कबर पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाचा अभिमान वाटतो. येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? जर ती कबर आम्ही उपटून फेकून दिली तर आम्हाला काय आमचा इतिहास संपवायचा आहे का? आमच्या इतिहासावर पाणी फिरायचंय का? ही गोष्ट सुद्धा आम्ही लोकांनी याचं चिंतन म्हणून आवर्जून केलं पाहिजे. आणि कबर उपटून फेकून देणारे जे लोक भाषा बोलतात ना हो, त्यांची पोरं विदेशामध्ये मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये सायंटिस्ट असतात, मोठे मोठे जॉब ते तिकडे फॉरेनला जाऊन करत असतात. मग कबर उपटून फेकून द्या अशी चेतवणारी भाषा करायची, मराठा बहुजनांच्या पोरांच्या हातामध्ये शस्त्र द्यायची, त्यांनी कबर फोडायला जायचं आणि स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करून घ्यायची. अनेकांवर केसेस पडतात, सगळं जीवन त्याच्यामध्ये त्यांचं जातं. राम मंदिर फोडायला गेलेल्या एका तरुणाची मुलाखत मी ऐकली. अक्षरशः ती मुलाखत सगळ्यांनी पाहायला पाहिजे अशा पद्धतीची त्याची भाषा आहे. लाखो पर्यटक तिथे येतात, लाखोंच्या संख्येने घृष्णेश्वराच्या मंदिरात महादेवाचं दर्शन करण्यासाठी जेव्हा आमचे लोक तिथं जातात तेव्हा तिकडे जात असताना रस्त्याच्या कडेला खुलताबादला औरंगजेबाची कबर दिसते. आणि ती कबर जेव्हा आम्ही दुरून पाहतो, जेव्हा लांबून ती कबर आम्हाला दिसते, तेव्हा मनोमन छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, राजाराम महाराजांचा, महाराणी ताराबाईंचा, संताजींचा, धनाजींचा आणि त्या लाखो हजारो मावळ्यांचा प्रचंड अभिमान वाटतो, ज्याने दाखवून दिलं की जर कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर त्यांची माती इथे केली जाईल. औरंगजेबाची कबर पाहिल्यानंतर हा विचार मनात येतो. औरंगजेबाची कबर पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाचा अभिमान वाटतो. येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? जर ती कबर आम्ही उपटून फेकून दिली तर आम्हाला काय आमचा इतिहास संपवायचा आहे का? आमच्या इतिहासावर पाणी फिरायचंय का? ही गोष्ट सुद्धा आम्ही लोकांनी याचं चिंतन म्हणून आवर्जून केलं पाहिजे. आणि कबर उपटून फेकून देणारे जे लोक भाषा बोलतात ना हो, त्यांची पोरं विदेशामध्ये मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये सायंटिस्ट असतात, मोठे मोठे जॉब ते तिकडे फॉरेनला जाऊन करत असतात. मग कबर उपटून फेकून द्या अशी चेतवणारी भाषा करायची, मराठा बहुजनांच्या पोरांच्या हातामध्ये शस्त्र द्यायची, त्यांनी कबर फोडायला जायचं आणि स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करून घ्यायची. अनेकांवर केसेस पडतात, सगळं जीवन त्याच्यामध्ये त्यांचं जातं. राम मंदिर फोडायला गेलेल्या एका तरुणाची मुलाखत मी ऐकली. अक्षरशः ती मुलाखत सगळ्यांनी पाहायला पाहिजे अशा पद्धतीची त्याची भाषा आहे. शेवटी आपल्या पोरांचे जीवन बर्बाद होतं. मला तरी देखील मला एक गोष्ट फार आवर्जून अभिमानानं, आनंदानं सांगावीशी वाटते. जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली ना, तेव्हापासून मराठ्यांची पोरं यापासून फार दूर आहेत, फार दूर आहेत. आता आम्ही लोक आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाई काय आहे त्याच्याकडे आमचं लक्ष केंद्रित करून आहोत. जर संतोष देशमुख सारख्या आमच्या एखाद्या बांधवावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरणारी आता आम्ही जमात म्हणून पुढे आलेलो आहोत. यासाठी मराठा समाजाचं जितकं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण त्यांना त्यांचा हक्क काय, त्यांचा अधिकारी काय आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई ही सर्वात मोठी लढाई आहे हे त्यांना समजलेलं आहे. त्याबद्दल सर्व मराठ्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. त्यामुळं मराठी या लढ्यामध्ये कधी नाही. ज्यांना फावडे हातात घ्यायचे, कुऱ्हाडी हातात घ्यायच्यात त्यांनी जरूर घ्याव्यात आणि जरूर तिकडे समाधी उपटायला जावं. आपण लोकांनी मात्र त्यापासून आवर्जूनपणे दूर राहावं हा संदेश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यावा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, जे लोक समाधी उपटायची भाषा करतात त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की अफजल खानाच्या वधाच्या नंतर छत्रपती शिवरायांना अद्वितीय असा पराक्रम गाजवून प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला तेव्हा तडफडत तडफडत हा अफजल खान त्या शामियान्यामधून पालखीकडे रेंगाळत चाललेला असताना शिवरायांच्या शूर अंगरक्षकानं, संभाजी कावजी कोंढाळकर त्यांचं नाव, त्यांनी अफजल खानाचं शिर असं पकडलं आणि ती त्याच्या धडापासून वेगळं केलं. आपण जर स्वराज्य जननी जिजाऊ मालिका पाहिली असेल किंवा अमोल कोल्हे यांची राजाशिव छत्रपती मालिका पाहिली असेल, पहा मालिका चित्रपटामध्ये सगळं टाकून देण्यासारखं नसते. काही गोष्टी चांगल्या, शिकण्यासारखी, स्वीकार्याने पण असतात. त्या मालिकेमध्ये एक गोष्ट दाखवली आहे. शिवाय आपण 1927ला कॅप्टन गणेश मोडक यांनी प्रतापगडाचा इतिहास नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. प्रदीर्घ इतिहास आहे त्याचा. त्यामध्ये पण मला वाटतं ती गोष्ट दिलेली आहे. जर वाचलं तर लक्षात येईल की संभाजी कावजी कोंढाळकर अफजल खानाचा मुंडकं घेऊन जेव्हा जिजाऊंकडे जातात राजगडावर, तेव्हा जिजाऊंना म्हणतात की हे पहा आपल्या शिवरायांना किती अद्वितीय पराक्रम गाजवला, हे अफजल खानाला मारलंय, कोथळा काढलाय त्याचं हे मुंडकं. तेव्हा जिजाऊंना मोठा अभिमान वाटतो की आपल्या मुलानं, स्वराज्याच्या छत्रपतींना एवढा मोठा पराक्रम केला.
जिजाऊ म्हणतात, परंतु शत्रू मेलाय त्यासोबत त्याच्या सोबतचं असणारं वैरही संपलं पाहिजे. हा विचार फार जिजाऊंनी आपल्या आईने दिलेला हा संदेश आहे. फार मोठी गोष्ट आहे, सबक आहे याच्यामध्ये. शत्रू होता तोपर्यंत वैर होतं, शत्रू मेला त्याच्यासोबतचं वैर आपण आता संपवलं पाहिजे. परंतु इतिहासाला याची साक्ष राहावी की आपल्या महाराजांना किती मोठा पराक्रम केलाय. म्हणून ज्या ठिकाणी अफजलखानाला मारलं त्याच ठिकाणी त्याची कबर सरकारी पैशातून बांधून घ्या. आणि आपण पाहिलं असेल तर अफजलखानाची कबर आज सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. हा विचार काय सांगतो, आपल्या महापुरुषांची शिकवण आपणास काय सांगते हे आपण समजून घेतलं पाहिजे. पहा, आपणास माहित आहे कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी, ज्यांना लोक लोकमान्य म्हणतात, ते टिळक यांचं एकमेकांमध्ये किती द्वंद्व होतं, किती विरोधाभास होता, किती त्यांच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय संघर्ष दडला होता. मात्र ज्या वेळेस छत्रपती शाहू महाराज एकेवेळी जेवण करत असताना कुणीतरी येऊन जेव्हा त्यांना ही बातमी सांगतं की टिळकांचा मृत्यू झालाय, तेव्हा शाहू महाराज जेवता ताटावरचा तो घास बाजूला सरकतात, ताट बाजूला सरकवतात आणि तिथून बाजूला सरकतात, आदरांजली वाहतात टिळकांना. म्हणजे किती मोठा शत्रू जरी असला तरी शत्रू मेल्यानंतर त्याच्यासोबतचं वैर आपण संपवलं पाहिजे. हा आपल्या महापुरुषांचा इतिहास आपल्याला सांगतो. उगाच कुऱ्हाडी कुदळी हातात घेऊन काहीतरी विपरीत करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांनी जो आपला समतेचा विचार दिलेला आहे तो विचार आपण जोपासला पाहिजे. या दंगलींपासून, हिंदू मुस्लिमांच्या दंगलींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते अशा पद्धतीचे जे मोठे मोठे नेते आजकाल भाषा बोलू लागलेत, त्यांचे जुने व्हिडिओ कबरींवर गेलेले मी पाहिले. मला त्यांना सांगायचं आहे, जर शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते तर काजी हैदर नावाचे वकील मग कोण होते, दर्या सारंग कोण होते, दौलत खान कोण होते, मदारी मेहतर कोण होते, आपण वाचत नाही. इतिहास वाचला पाहिजे. इतिहासाच्या पानामध्ये पानोपानी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. काही लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने हा इतिहास सांगून महाराजांचा इतिहास कलंकित करण्याचं काम करत आहेत. तो आपण समजून घेतला पाहिजे, त्यांचे इरादे समजून घेतले पाहिजेत आणि या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराने नांदायला हवी, दंगलीने नव्हे. आपण या दंगलीखोर लोकांपासून, ह्या चेतावणीखोर लोकांपासून दूर राहावं आणि शिवरायांचा, छत्रपती संभाजीराजांचा खराखोरा इतिहास समजून घ्यावा, जो इतिहास समतेचा आहे. 18 पगड जातीला एकत्रित घेऊन शिवरायांनी समतेचं स्वराज्य या मातीमध्ये निर्माण केलं. त्या रयतेच्या स्वराज्याचा विचार आपण लोकांनी जोपासावा, दंगलीच्या इतिहासापासून दूर राहावं, हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.